दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानावरून विरोधकांनीही मात्र टीका करण्यास सुरुवात केली आहे। बघूया। आंदोलनात गेला त्या सदाभाऊंनी आंदोलनकर्त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणताय, आतंकवादी म्हणताय, यावरूनच तुमची सत्तेची हाव किती आता वाढली आहे हे सदाभाऊ दिसते आहे। किंवा तुमच्याकडून तरी ती अपेक्षा नव्हती, परंतु तुम्ही जे काही बोललात त्यांना उपमा दिली, थोडा तरी अरे किमान नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधानने राजीनामा मागितला पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे। निरापराध पोरांना इतकं बदलून काढलंय, लाठीचार्ज करायची काय गरज होती? सदाभाऊ खोत सारख्या व्यक्तीला आपण अजिबात सिरियसली घेऊ नये। काय एक बरीच वर्ष अडगळीत पडलेला माणूस, भाजपाने MLC दिली आहे म्हटल्यावर त्यांची तळी उचलणं त्याने फार स्वाभाविक आहे। हा पण आपण देवेंद्रजी या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला मात्र निश्चित सिरियस घेतलं पाहिजे। देवेंद्रजी म्हणाले की या आंदोलनाच्या निमित्ताने मला वाटलं त्यांच्यात थोडीफार संवेदनशीलता शिल्लक असेल, परंतु त्यांनी स्वीकारणे, नाकारणे वगैरे तद्द नेहमीच्या स्टाईलमध्ये अहंकाराने आणि दर्पोक्तीने काही उद्गार काढले, तेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की देवेंद्रजी मुळात तुम्हाला महाराष्ट्राने स्वीकारलंय हा भ्रम आहे तुमचा। वा सदाभाऊ वा, सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास इतक्या लवकर तुम्ही मिळवाल असं वाटलं नव्हतं। मंत्री होता, मंत्रीपद गेलं, पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या गरिबांच्या हक्कासाठी लढणारा सदाभाऊ आपल्या शैक्षणिक हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंडा म्हणतो, त्यांना आतंकवादी म्हणतो, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला नाही पाहिजे असं म्हणतो। बाप नाही राहिले तुम्ही सदाभाऊ, कारण तुमचा पोरगा तिथे नव्हता आणि दुसऱ्याच्या पोराला लाठाकाठ्या खाऊन त्याचं समर्थन करून जर मंत्रीपद मिळत असेल तर ते तुम्हाला हवं आहे असा त्याचा अर्थ होता। तुमची छीतूपण करण्याची इच्छा नाही आहे, कारण आम्ही पाहिलेला सदाभाऊ आणि आज सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास हा महाराष्ट्र कधी मान्य करणार नाही।